श्री दत्त कारखान्यानं नेहमीच शेतकरी हितास प्राधान्य देऊन जास्तीत जास्त दराची परंपरा जोपासली आहे। गळीत हंगाम 2025-26 मध्ये कारखान्यानं गळीतास उपलब्ध होणाऱ्या ऊसाचा हंगामात एक रकमी प्रतिटन चीन 3450 व सन 2026च्या दीपावलीपूर्वी उर्वरित प्रतिटन 50 असा एकूण प्रतिटन 3,500 रुपये दर जाहीर केला होता। त्याप्रमाणे कारखान्यानं गळीतास उपलब्ध झालेल्या ऊसास प्रतिटन 50 रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर आज दिनांक 17 ऑगस्ट रोजी वर्ग केलेत, अशी माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक गणपतराव अप्पासाहेब पाटील यांनी दिली। गळीत हंगाम सन 2025-26 मध्ये कारखान्यानं 11,78,705 मेट्रिक टन ऊसाचं गाळप केलं होतं। गाळपास उपलब्ध झालेल्या ऊसाचा हंगाम कालावधीत प्रचलित पद्धतीनुसार एक रकमी विना कपात प्रतिटन 3,450 प्रमाणे ऊस दर अदा केला होता। हंगाम सुरुवातीस व्यवस्थापनाने जाहीर केल्याप्रमाणे आता प्रतिटन रुपये 50 प्रमाणे 5,89,00,000 इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे। गळीत हंगाम सन 2026-27 करता कारखान्यानं 14 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट निश्चित केले। या उद्दिष्टपूर्तीच्या अनुषंगानं शेतकऱ्यांनी पिकवलेला व कारखान्याकडे नोंदवलेला सर्व ऊस गाळपास पाठवून सहकार्य करावं असं आवाहन या प्रसंगी केलं। यावेळी कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, व्हाईस चेअरमन शरदचंद्र फाटक, संचालक अनिलराव यादव, प्रमोद पाटील, इंद्रजित पाटील, भैयासाहेब पाटील व अन्य संचालक, कार्यकारी संचालक संजीव देसाई व खाते प्रमुख उपस्थित होते। मराठी न्यूजसाठी शिरोळहून दिलीप।